लग्नाआधी प्री वेडिंगचं लोकेशन बघण्यासाठी आम्ही या बीचवर गेलो होतो आणि आज आमच्या बाळासोबत गेलोय. हाय हॅलो नमस्कार, मी सायली. तर आज आमचा कुठे दौरा होता ते पुढे तुम्हाला सांगतेच. दिवसाची सुरुवात मस्त अशा गरम पाण्याने केली. आईने आज नाश्त्यासाठी गुळाचा शिरा केला होता. आमचं सगळं आवरून आम्ही 4-4:30 वाजता बाहेर जायचं ठरवलं. त्यासाठीच पटकन असं मी माझं आवरायला घेतलं. आधी फेसवॉश करून घेतला होता, त्यानंतर मॉइश्चरायझर लावलं. आता ही सो ट्रूची स्ट्रोब क्रीम तुम्ही माझ्या व्हिडिओजमध्ये खूपदा पाहिली असेल आणि ही खरंच खूप छान आहे. फाउंडेशन लावायला मला फारसं आवडत नाही, पण सीसी क्रीम आज मी लावली होती. ती सुद्धा खूप छान आणि नॅचरल लुक देते. कधीतरी थोडासा वेगळा लुक करावा असं वाटत असतं, त्यामुळे मी आज थोडासा वेगळा लुक केला होता. जीन्स घातली होती, एक छानसं टॉप घातलं होतं. पटकन असं आवरून आम्ही निघालो. आता कुठे जायचं म्हटलं तर सध्या पिण्याचीच इतकी एक्साइटमेंट असते की त्यामुळे आम्हाला सुद्धा खूप छान वाटतं. आद्विकचे पप्पा सुद्धा खूप दिवसांनी आले होते. खूप दिवसानंतर भेटल्यावर कुठेतरी निवांत असा वेळ घालवावा असं वाटत होतं, त्यामुळे आम्ही आज बाहेर जाण्याचं ठरवलं. मुंबईमध्ये तर आता थोडी गरमी चालू झाली आहे, त्यामुळे दुपारी तर आम्ही जाऊच शकलो नसतो. त्यामुळेच आम्ही संध्याकाळी जाण्याचा निर्णय घेतला आणि छान असा सनसेट होत होता आणि आम्ही बीचवर होतो. तर आज आम्ही गेलो होतो वसईच्या सुरुची बीचवर. अद्विकला बीचवर नेण्याची ही पहिलीच वेळ होती. त्याने ते खूप एन्जॉय केली. आम्हाला खूप काही त्याला पाण्यात भिजवायचं नव्हतं, कारण लहान मुलं लगेच आजारी पडतात. पण थोडंसं त्याला छान असं वाटावं म्हणून थोडंसं आम्ही पाण्यात सोडलं होतं. तिथे मस्त मस्त असे फोटो काढले. तुम्हाला फोटो कसे वाटले ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. खूप असं बिझी शेड्यूल असताना सुद्धा आम्ही थोडासा वेळ काढून फॅमिलीला वेळ दिला, आम्हाला वेळ दिला आणि त्यातच आम्हाला खूप आनंद झाला. मस्त असा संध्याकाळचा सनसेट होत होता आणि आद्विक एन्जॉय करत होता. मला तर खूप आवडलं. त्यानंतर बाळाला घेऊन आम्ही मॉलमध्ये गेलो होतो. मागच्या वेळेस मी जेव्हा आद्विकला घेऊन आले होते तेव्हा त्याने खूप एन्जॉय केला होता आणि त्यामुळेच आम्ही त्याला पुन्हा घेऊन आलो होतो. त्याने यावेळेस सुद्धा खूप मज्जा केली. तुम्ही पण तुमच्या बिझी शेड्यूलमधून थोडासा वेळ काढा आणि आपल्या फॅमिलीला वेळ द्या. तुमच्या बाळाला वेळ द्या. बाळाला जिथे आवडेल तिथे घेऊन जा, त्याला फिरवा. त्यात खूप आनंद भेटतो. फिरून फिरून आम्हाला तर खूप भूक लागली होती, त्यामुळे थोडेसे स्नॅक्स केले आणि घरी आल्यावर आईच्या हाताच्या जेवणाने संपवला आमचा दिवस. ओके बाय.